कोरोनाच्या काळात माणसाला जगण्याची किंमत समजली, तसेच स्वतः समजून घेण्याची उसंत लाभली. तर तो वेळ कसा व्यतीत करावा या विचाराने शाळा बंद, शिक्षण सुरू या उपक्रमाअंतर्गत निफाड तालुक्यातील बाणगंगा नगर परिषद शाळेच्या शिक्षिका नलिनी आहिरे यांनी बोलक्या बाहुल्यांद्वारे अध्यापनाचे कार्य सुरू केले. अध्यापनातील मुलांची गोडी वाढावी म्हणून त्यांनी हा अनोखा उपक्रम हाती घेतलाय. शिवबा, तुम्ही माझे पुत्र नसून अवघ्या मराठी साम्राज्याचे पालनहार आहात. आणि हो, तुम्हाला आपले स्वराज्याचे रक्षण केलेच पाहिजे. आणि आपल्याला तिरंगा ध्वज फडकलाच पाहिजे. हो मातोश्री, आज्ञा असावी तथा. आमचा असा उद्देश आहे की जे विद्यार्थ्यांना दैनंदिन अध्यापन आहे ते रटाळवाणं वाटतं, तर त्यात आम्ही ह्या बोलक्या बाहुल्यांद्वारे जे युनिक कन्सेप्ट असतात, आपल्या ज्या अवघड कन्सेप्ट असतात, आता इतिहास आहे ना, बऱ्याचशांना रटाळवाणा वाटतो. तर मग ह्या कन्सेप्टमुळे काय होतं, या बोलक्या बाहुल्यांमुळे विद्यार्थी त्या आनंददायी वाटतात, नाट्यकारणात्मक आणि स्वतः संवाद साधतात, बोलके संवाद साधतात. मग विद्यार्थ्यांना असं वाटतं की अरे वा, हे तर आपल्या जवळचे आहेत, आपले मित्र आहेत, किंवा मग जे आपल्याला कन्सेप्ट सांगायचे आहे ते अगदी आपल्याला सोपी होते. माझं नाव श्रीमती नलिनी बन्सीलाल आहिरे. आता हे जे आहेत हे सगळे फिंगर पपेट आहेत. हे फिंगर पपेट. नंतर हे जे आहेत हे सॉक्स पपेट. मी आहे भोऱ्या, माझे मित्र होणार का? मी खूप स्वच्छ राहतो, तुम्ही सुद्धा स्वच्छ राहो. मुलांना आपल्यातीलच वाटणाऱ्या पात्रांना नावे देऊन मराठी, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल यासारखे विषय नलिनी आहिरे या नाट्यकरणाद्वारे शिकवतात. दिशा न्यूज ब्युरो, नाशिक.